लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्याचा प्रचार काही तासांमध्ये थांबेल आणि देशातला भाजपचा सगळ्यात मोठा स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात वाराणसीत न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्यासोबत आहेत। सर, मी जसा उल्लेख केला की देशाचा स्टार प्रचारक आणि आता त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे तुमच्या नेत्यासाठी कार्यकर्ता म्हणून तुम्ही मैदानात आहात, काय नेमकं वातावरण बघताय वाराणसीमध्ये? अतिशय चांगला वातावरण आहे। मी इथे 2014 मध्ये पण आलो होतो, 19 मध्ये पण आलो होतो, पण यावेळी त्यापेक्षा जास्त लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे। माननीय नरेंद्रभाई मोदीजीने जे 10 वर्षामध्ये काम केले, वाराणसीची पूर्ण कायाकल्प करून टाकली। काशीनाथ मंदिर असो किंवा लहान लहान गली असो, सर्व ठिकाणी लोकांनी रोजगारसाठी, महिलांच्या उत्थानासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काही त्याने केलं आहे, लोक त्यांचे धन्यवाद म्हणून परवा मतदान करणार आहे। मंगलजी, ज्या पद्धतीने मी बोललो की मोदीजी महाराष्ट्रात 19 रॅली केल्या, एक 14ला तुम्ही आला होता, 19ला आला होतात, एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही देखील आलायत। आपल्या नेत्यासाठी खास करून ज्या पद्धतीने वारंवार उल्लेख होतो की मोदींसाठी मतदान इतरांना केलं गेलं, पण इथल्या लोकांना तर थेट मोदींनाच मतदान करायचंय, एक कार्यकर्ता म्हणून कसं बघताय? आम्ही सर्व भगवान श्रीरामचे हनुमान आहे। ज्याप्रमाणे हनुमानजीच्या मनामध्ये रामाच्या प्रती श्रद्धा होती, त्याचप्रमाणे आम्ही सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीजी प्रती श्रद्धा आहे। आणि हा श्रद्धा मी जे काशीचे मतदार पण बघितली। आता मी दुपारी संत संमेलनमध्ये होते, सर्व संत एकत्र झाले होते आणि त्यात निर्धार केला की आपण 2 दिवशी झोपणार नाही, घरी घरी जाऊन माननीय मोदीजीचा प्रचार करू। असा चांगला उत्साह लोकांच्या मनामध्ये मोदीजीने परत रेकॉर्डमधून मतातून इथून निवडून पाठवायचा असा निर्धार केलेला आहे। मंगल, एक वेगळा प्रश्न, ज्या पद्धतीनं 2 दिवसांपासून गोंधळ सुरू आहे, कारण राजकारण खूप तापलंय, मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करायला गेले, मात्र त्या ठिकाणी जो वाद झाला तो सगळा माहिती आहे। बाबासाहेबांचा फोटो तिथं फाडण्यात आला, मात्र अजूनही या मुद्द्यावरून लक्ष हटवू नका, आव्हाडांच्या पुढे म्हणून फक्त लक्ष हटवण्यासाठी भाजप असं करते असा आरोप तुमच्यावर होतोय। नाही, हा ते प्रश्न नाही आहे। जितेंद्र आव्हाडचं नेहमी ते लोकांसाठी काय करता मला माहिती नाही, पण ते जे काही करतात त्या चॅनलमध्ये कसा चमकू, न्यूजपेपरमध्ये माझी बातमी कसं येईल, हे त्यांच्या फर्स्ट प्रायोरिटी असतात। हा त्यांचा रिझल्ट आहे। त्यांच्या हातामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची फोटो होती, सर्वांनी दिसत होती, चॅनलला पण दिसत होती, तरी पण त्याने ते केला। आता ते अडकले, आता तरी त्याने समजून आपला सार्वजनिक जीवनामध्ये व्यवहार केला पाहिजे, असं मी त्याने भगवान त्याने सद्बुद्धी द्यावा अशी विनंती करतो। अजून एक वाद या निमित्तानं उभा राहिलाय की डॉक्टर हेडगेवार यांच्याबद्दल अभ्यासक्रमात काही प्रश्न आलेत। काँग्रेस असं म्हणतंय की कुठेतरी जाणीवपूर्वक या सगळ्या मुद्द्याला आणि मनुस्मृतीला, संघाला या सगळ्या गोष्टी लादायच्यात। तुम्ही गेल्या जवळपास लहानपणीपासून तुम्ही संघात सक्रिय राहिलेला आहात, डॉक्टर हेडगेवार यांच्याबद्दल ह्या गोष्टी कळायला हव्यात का? तुम्ही त्याचं समर्थन करताय का? कारण वारंवार आरोप काँग्रेसकडून याबद्दलचा राजकीय केला नाही, मला माहित नाही ते काँग्रेसचा काय आरोप आहे। मी काही दिवसापासून इथे वाराणसीत आहे, तरी पण मी समजू शकतो की काँग्रेसचा आरोप डॉक्टर हेडगेवारजी बद्दल नाही आहे। त्याने पण माहित आहे की डॉक्टर हेडगेवारजी थोर राष्ट्रपुरुष होते, त्याने राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी, राष्ट्रधर्मसाठी, संस्कृतीसाठी जे काही केला ते अविस्मरणीय आहे। पण त्याने प्रत्येक ठिकाणी त्याने राजनीती करायची आहे, त्याने करू द्या, लोकांना कळता। लोकांच्या मनामध्ये डॉक्टर हेडगेवारजी प्रति जी श्रद्धा आहे ते कोणी त्यामध्ये तडा देऊ शकत नाही। तर एक शेवटचा प्रश्न, 400 पारचा टप्पा आणि शेवटचं मतदान आता होतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून फिरला, वारंवार विरोधक खास करून महाराष्ट्रापासून म्हणजे ठाकरेंपासून, पवारांपासून ते अगदी राहुल गांधीपर्यंत प्रत्येक जण म्हणतायत की 200 देखील भाजप गाठणार नाही, काही वेळात प्रचार संपतोय। वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचे नेते म्हणून काय वाटतंय? मी 2014 मध्ये बघितला, 2014 मध्ये पण अशी भविष्यवाणी होती की मोदीजीने फार प्रयत्न केले, पण यावेळी नाही, नंतर येतील, आले आणि जोरात आले। 2019 मध्ये पण सर्व राजनीतिक विश्लेषकांचा काय असं होता, 50 कमी पडतील, 30 कमी पडतील, हे बरोबर येतील, ते बरोबर येतील, कोणाची गरज नाही, लोकांचे बोतावर आले। यावेळी पण 400 पार म्हणजे लोकांचे मनामध्ये मोदीची लाट आहे, देशप्रेमाची लाट आहे। माननीय मोदीजी परत 400 पेक्षा जास्त खासदारांना घेऊन पंतप्रधानची शपथ घेणार आहे। हा विश्वास जसं मंगलप्रभात लोढांनी व्यक्त केलाय तो प्रत्येक कार्यकर्ता, वाराणसी असेल किंवा देशभरातला कार्यकर्ता व्यक्त करताना दिसतोय। खरं तर वाराणसीमध्ये 48 पासून ते अगदी 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाते, मात्र तरी देखील प्रचंड उत्साहानं भाजपचा कार्यकर्ता आणि याचबरोबर सामान्य कार्यकर्ते मोदींचं वातावरण सांगतायत। त्यामुळे
उद्या या सगळा प्रचार संपेल आणि मतदानाच्या दिवशी या गरमीमध्ये कशा पद्धतीनं उत्साह मतदारांचा पाहायला मिळतोय हे देखील निश्चित महत्त्वाचं ठरणार आहे. सरशद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, वाराणसी.